तर बिया रुजवून आता 10 दिवस झालेत, तर बघूया त्याचा प्रोग्रेस कसा आहे। तर असा आमचा मांडव आता झालेला आहे। वालपापडीची 2 रोपं आणली होती आणि आता ती छान वाढली आहेत, तर त्याच्यासाठी मी हे 2 माझ्या घरी PVC पाईप पडले होते, तर ते आणले वेलाला मांडव करण्यासाठी आणि त्याला आता कट करून आम्ही मस्त मांडव करणार आहे आणि त्या मांडवावर आम्ही वालपापडीचा वेल चढवणार आहे। काल मस्त पाऊस पडून गेला आहे, टेम्परेचर एकदम छान झालं आहे, त्यामुळे आता मस्त झाडं वाढणार आहेत पावसाळ्याची। पावसाळ्यात वेलवर्गीय सर्व भाज्या उत्तम येत असतात, तर चला आता ह्याचा मांडव करूया। तसंच अजून एक काम पण मला करायचं आहे। माझी मैत्रीण शमिका कुलकर्णी हिने मला मस्त अशा बिया दिल्या आहेत। ह्याच्यामध्ये आहे आपली पांढरी डबल बी आहे, संक्रांत घेवडा आहे आणि गावरान दुधी आहे। तर ह्या 3 बिया पण मी आज रुजवणार आहे। जसं मी म्हटलं आता टेम्परेचर खूप छान आहे, 30 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर असलं ना की बिया छान रुजतात। तर ह्या बिया पण रुजवणार आहे आणि वेलासाठी मस्त मांडव पण बांधणार आहे। धरू का? त्याच्यावरनं असा तिकडे सोडूया ना वेल। हे कसं आपण ह्याचा पडवळाचा चढवला आहे तसाच तो चढवूया आणि तेवढी हाईट तरी लागेल, त्याच्या खालनं जाता आलं पाहिजे असं। हे असं प्लॅस्टिक टाईजनी आता मी हा पाईप याला बांधून घेते आहे। हे खूप सोपं पडतं बरं का प्लॅस्टिक टाईज। तर असे 1 2 3 पाईप्स आम्ही उभे केले आहेत आणि आडवी एक लाकडी त्याला वरती काठी बांधली आहे आणि परत इथे प्लॅस्टिक टाईजनीच त्याला फिक्स केलं आहे या आडव्या काठीला। हे एक्स्ट्राचं आता मी कट करून टाकेन। तर अशी ही तार मी इथे बांधली आहे अशी, आणि आता या तारेवर आम्ही हा जो वेल आहे वालपापडीचा तो चढवणार आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता आम्ही नर्सरीतनं आणलेली ही 3 बेबीकॉर्नची रोपं आहेत, ती आता मस्त वाढत आहेत। तसंच हे टोमॅटोचं रोप पण नर्सरीतनं आणलेलं। तुम्ही जर तो माझा नर्सरीचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। आत्ता योग्य वेळ आहे तुम्ही नर्सरीतनं झाडं आणून लावण्याची। अतिशय स्वस्त रोपं त्या नर्सरीमध्ये आहेत, अगदी 1.5 रुपयापासून मला ही रोपं मिळालेली आहेत। नंतर इथे तुम्ही कोबी बघू शकता, कोबी पण छान रुजलं आहे। 4 होती कोबीची रोपं, त्यातली 2 मस्त रुजली आहेत। आणि इथे ही अशीच बेसिलची रोपं आली आहेत बघा, अशीच कंपोस्टमधनं उगवून आली आहेत, ती पण मी ठेवणार आहे। आणि मी मूग मटकी भिजवलेलं जे पाणी असतं ते नेहमी घालत असते कुंड्यांना, कारण त्याच्यामध्ये ना मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात जी की झाडांना खूप गरजेची असतात। आणि मग कधीकधी असेच मूग मटकी पडून त्याच्यातनं अशी ही रोपं पण उगवतात मूग मटकीचं। हे एक आहे, तर मी ही अशीच ठेवते, कारण ही जी कडधान्याची रोपं असतात ना ती मातीमध्ये नायट्रोजन फिक्सेशनचं काम करत असतात आणि नायट्रोजन फिक्सेशन मातीमध्ये झाल्याने रोपांची वाढ खूप छान होत असते। त्यामुळे मी ही अशीच ठेवून देणार आहे। आणि ह्याला जर नंतर शेंगा लागल्या मूग मटकीच्या तर मला थोडेफार मूग मटकीचे दाणे पण मिळतील, तर तो एक ॲडिशनल बेनिफिट असेल। तर अशी तार लावून झालेली आमची। तर असा आमचा मांडव आता झालेला आहे। जसं वेल वाढत जाईल तसं आम्ही तो अजून पुढे त्याच्या लेवल्स वाढवत नेऊ, म्हणजे ह्या ज्या तारा बांधल्या आहेत त्या तारा अजून वरवर पण बांधत जाऊ, तसंच इकडे पण त्या एक्सटेंड करू। पण आत्ता आम्ही असा हा एवढा छोटा आत्ता मांडव ह्याच्यासाठी उभा केला आहे। आणि हे तुम्ही बघू शकता इथे याला जे टेंटॅकल्स आले ते आम्ही ह्या तारेवर असं सोडलेलं आहे। तर ह्या बिया रोवण्यासाठी मी हा सीडलिंग ट्रे घेतला आहे आणि ह्या बिया पेरण्यासाठी मी हे पॉटिंग मिक्स कसं तयार करते ते दाखवते। तर हे जे आहे हे कोकोपीट आहे। कोकोपीट घ्यायचं कारण ह्याच्यामध्ये मुळं पटकन अशी छान वाढू शकतात। हे मी शेणखत घेतलं आहे, दुसरं कुठलंही कंपोस्ट घेऊ शकता, होम कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट। थोडीशी ट्रायकोडर्मा पावडर घेतली आहे जी की अँटी फंगल पावडर आहे, आणि इथे थोडीशी मी निमपेंट घेतली आहे। असं मी हे सगळं आता मिक्स करणार आहे आणि मग माझ्या सीडलिंग ट्रेमध्ये मी ते भरणार आहे आणि मग त्याच्यामध्ये एक ही जी काही बी आहे ती लावणार आहे। तसा मातीत हात घालून मस्त वाटतं असं सगळं कालवायला आणि असं गार लागतं ते आत। आता हे असं छान मिक्स झालं आहे सगळं, तर मी हे भरते एक ह्या ह्याच्यामध्ये।
आता मी या सगळ्याला पाणी देते. तर अशा आता मी थोड्या बिया पेरल्या आहेत. काय काय कसा प्रोग्रेस होतो आहे सगळं तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आज आहे 28 जून आणि 24 जूनला मी या बिया पेरल्या होत्या आणि तुम्ही आत्ता बघू शकता त्याला किती छान अंकुर आलेले आहेत. बिया रुजवून आता 10 दिवस झालेत. तर बघूया त्याचा प्रोग्रेस कसा आहे. या आणि हे बघा किती छान रोपं वाढली आहेत. तर ही रोपं आहेत पांढऱ्या डबल बीची. ही रोपं आहेत ही संक्रांत घेवड्याची आहेत आणि जो मी दुधी म्हटला होता तर तो दुधी अजून रुजून आलेला नाही आहे. बघूया वाट आपण रुजून येतोय का. ह्या सगळ्या बिया मी 24 जूनला पेरल्या होत्या आणि 10 दिवसात तुम्ही बघू शकता किती छान रोपं आता तयार झाली आहेत. तर ह्या रोपांना सुद्धा मी आता सॉइललेस मीडियममध्ये लावणार आहे. तुम्ही सुद्धा नक्की नवीन बिया वेलवर्गीय भाज्यांच्या बिया आता नक्की रुजवा, कारण त्याचा जो जर्मिनेशन रेट आहे तो आत्ता हायेस्ट आहे. कारण 2-3 दिवस खूप सुंदर पाऊस पडतो आहे. वातावरण अतिशय उत्तम आहे. आत्ताचं जे टेम्परेचर आहे 20 ते 30 डिग्रीमधलं आणि जी थोडीशी ह्युमिड हवा आहे, थोडीशी दमट हवा आहे, एकदम आयडियल आत्ता एन्व्हायरमेंट आहे. त्यामुळे बिया तुम्ही नक्की रुजवून बघा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. मला दिसतं की खूप लोक व्हिडिओ बघतायत आणि लाईक पण करतायत पण ते फॉलो करत नाही आहेत. तर जरूर फॉलो करा. बाय बाय.